शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवारचे रुटीन मी तुम्हाला दाखवते दिवसभराचे. श्री गणेश जयंती आहे आज. श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. अभिषेक करते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामींना चंदन लावून घेते. हळदीचं लेपन करून झालंय. ह्याच्यामध्ये मी हळद आणि गोमूत्र दोन्ही मिसळून मग हळदीचं लेपन केलेलं आहे. उंबऱ्याची पूजा करून घेत आहे. कोथिंबीरीची वडी करायसाठी कोथिंबीर चिरून धुवून स्वच्छ घेतलेली आहे. त्याच्यात थोडंसं तीळ घेतलंय आणि ही हिरवी मिरची, आलं, लसूण, थोडं जिरं, मीठ घालून हे मिक्सरला फिरवून बारीक करून घेणार आहे. तांदळाचं पीठ, बेसनचं पीठ आणि हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट टाकून हे सगळं बारीक करून आता मिक्स करून घ्यायचं आणि गोल गोल रोल करून हे सगळं वाफलायला ठेवायचं. वडी उकडायसाठी गॅसवर लावलेली आहे. ही कोथिंबीरीची वडी वाफलायची. मोदक करण्यासाठी खोबरं, तीळ, वल्ल खोबरं आहे, तिळाचा कूट केला आहे, भाजून तीळ आणि गूळ आणि वेलची पावडर केलेली आहे, टाकलेली आहे. सगळं हे मिश्रण मिक्स करून ही गव्हाच्या पिठाची कणिक आहे, त्याच्या लाट्या छोट्या छोट्या लाटून घेतल्यात. मग हे लाट्यांवर असं सारण भरून घेतलंय. आता आपल्याला ह्याचा मोदक तयार करायचा आहे. असं असं करून ठेवता. छानसा मोदक तयार झालाय. आता ह्याला आपण उकडूही शकतो, तळूही शकतो. मोदक करून तयार आहेत ताईंनो. आता तळून घेते जरा. कोथिंबीर वडी तळून झालेली आहे. बघा किती छान रंग आलेला आहे कोथिंबीरीच्या वडीला. निम्मी ह्याच्यात तळत आहे मी अजून. गणपतीची आरती करून घेतली. चला मैत्रिणींनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.